बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात माझं गाव माझा जिल्हामधून। कोल्हापुरातील गोकुळ शिरगावमध्ये तरुण ओढ्यात वाहून जाता जाता थोडक्यात बचावला। सुदर्शन पेट्रोल पंप परिसरातील घटना। कोल्हापुरातल्या सरनोबतवाडी इथं ओढ्याला आलेल्या पुरात 13 वर्षांचा शाळकरी मुलगा वाहून गेला। पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना घडली। अमन भालदार असं वाहून गेलेल्या मुलाचं नाव। सध्या शोध मोहीम सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा जोरदार कमबॅक। अनेक तालुक्यांमध्ये विजेचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। गुहागरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी। अनेक भागात नदी नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत, तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टचा इशारा। गुहागरमध्ये मुसळधार पावसाचा कहर। अतिमुसळधार पावसामुळे विविध भागांमध्ये प्रचंड नुकसान। पावसामुळे अनेक गावांमध्ये जनजीवन देखील विस्कळीत। लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात जोरदार पाऊस। पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी, तर धरणगाव येथील पूल पाण्याखाली। खबरदारीचा उपाय म्हणून या रस्त्यावरील वाहतूक बंद। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्गावाडा गावात जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांचं मोठं नुकसान। या दुर्घटनेत 3 जण जखमी झाले असून त्यात एका महिलेचा देखील समावेश। अनेक गावांमध्ये गारपिटीनं झोडपलेलं आहे। सिंधुदुर्गमधील देवगडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। निपाणी राज्य महामार्गावर पाणी साचल्यानं काही काळ वाहतूक संथ गतीनं सुरू होती। कोल्हापूर शहराजवळ असलेल्या पाचगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। नद्यांना पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी चारचाकी वाहनं पाण्याखाली गेली, तर काही घरात पाणी शिरल्यानं जनजीवन देखील विस्कळीत। वाशिम जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। नदी नाले तुडुंब भरल्यानं अनेक भागातील रस्ते पाण्याखाली। नागरिकांची देखील तारांबळ। बुलढाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी झालं कोलमडून पडल्यामुळे वाहनांचं नुकसान, तर अनेक भागात वीज पुरवठा देखील खंडित। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गारपिटीचा जोरदार तडाखा। अनेक ठिकाणी फळबागांचं आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान। गारपिटीसोबत सोसाट्याचा वारा आणि पाऊस झाल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ। कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातही मुसळधार पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। खासदार अशोक चव्हाणांकडून नांदेडच्या अर्धापूर भागात केळी नुकसानीची पाहणी। शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याचं अशोक चव्हाणांचं आश्वासन। अहमदाबादच्या मेघानीनगरमधील विमान दुर्घटनेत आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू। विमानातील 241 आणि विमान ज्या हॉस्टेलवर कोसळलं त्या हॉस्टेलमधील 24 डॉक्टरांचा मृत्यू। एअर इंडियाचं AI-171 विमान उड्डाणानंतर काही क्षणातच कोसळलं। विमानात एकूण 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते। एअर इंडियाच्या विमान अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। विमानाच्या टेक ऑफ पासून ते विमान क्रॅश होईपर्यंतचा 50 सेकंदांची संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। अहमदाबादमधील भीषण विमान अपघातात एक प्रवासी बचावला। रमेश विश्वास कुमार असं बचावलेल्या प्रवाशाचं नाव। बचावलेल्या प्रवासीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू। अहमदाबादच्या मेघानीनगरमध्ये भीषण विमान दुर्घटना। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुर्घटनास्थळाची जाऊन बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेणार। एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचं निधन। केंद्रीय मंत्री CR पाटील यांची माहिती। 6 महिन्यांपासून लंडनमध्ये असलेल्या आपल्या पत्नीला आणण्यासाठी रुपाणी निघाले होते। विमान अपघातात मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे गुजरात संयोजक बदरुद्दीन हलानी यांचा मृत्यू। अपघातामुळे देशभरात शोककळा। विमान दुर्घटनेनंतर सिव्हिल रुग्णालयाबाहेर प्रवाशांच्या नातेवाईकांची गर्दी। आपल्या आप्तेष्टांची विचारपूस करताना नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला। विमान अपघातामध्ये पनवेल तालुक्यातील न्हावा गावची मैथिली पाटीलचा समावेश। हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन मैथिली एअर इंडियात कामाला लागली होती।
डोंबिवलीतील रोशनीचे वडील आणि भाऊ अहमदाबादला रवाना. रोशनी अपघातग्रस्त विमानात फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती. मूळची नागपूरमधील रहिवाशी यशा कामदारचा 2 महिन्यांच्या मुलासह विमान दुर्घटनेत मृत्यू, तर सासू रक्षा मोढा यांचाही मृत्यू. लंडनमध्ये एका शोकसभेला जाण्यासाठी ते अहमदाबादवरून निघाले होते. पंढरपूरच्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचं अहमदाबाद विमान अपघातात निधन. आशा पवार आणि महादेव पवार लंडनमध्ये त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. सांगोला तालुक्यातील हातीद गावचे ते मूळ रहिवासी. वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झाला. यानंतर सविस्तर बातम्या पाहूयात. लंडनला जाण्यासाठी अहमदाबाद विमानतळावरून एअर इंडियाच्या ड्रीम लायनर विमानाचं उड्डाण घेतलं. विमानानं उड्डाण घेतल्यानंतर प्रवाशांनी मोकळा श्वासही घेतला.